हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे गुरुवार, असं नको करू बाळा, मी बोलते आहे ना। तर आज आहे गुरुवार आणि आता आहे ना 10:30 वाजलेले आहेत। तर आर्विक आज घरी दिसतोय, स्कूलमध्ये गेलेला नाहीये कारण कालपासून भरपूर खोकत होता तो। म्हणजे माहित नाही, स्कूलमधून आल्यानंतर जो त्याचा खोकला, तर स्कूलमध्ये जायला लागल्यापासून सर्दी खोकला या गोष्टी अगदी म्हणजे बोलतात ना नियमित होत असतात मुलांना। तर तसंच कालपासून त्याचं चालू झालं होतं, त्याच्यामुळे आज मी त्याला स्कूलमध्ये पाठवलं नाहीये आणि सहसा तो अजिबात सुट्टी घेत नाही कधी स्कूलला। आज सुद्धा त्याचं हट्ट होता की मला जायचंच आहे। तर आज त्याची शाळेची पहिली सुट्टी झालेली आहे, पण खूप जास्त खोकत होता, त्याच्यामुळे मग त्याला पाठवलं नाही। एक्सरसाइज करतोय, डंबेल्स आहे त्याचे, बरंच काय काय चालू असतं। आज घरी आहे तर त्याचं सगळं आवरता लेट होतो, कारण मुलं घरी असल्यावरती त्यांचं सगळंच करावं लागतं। तर जे सकाळचं जर स्कूलला जाणार असतील ना तर सकाळी सगळं पटपट होऊन जातं, पण जर घरी असतील मुलं तर थोडंसं लेट होतं। तर माझं तसंच झालेलं आहे। आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, तर माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि तुम्ही पाहिलंच असेल की मी आज पिवळा रंग आहे आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे। तर मी आता लापसी बनवते, कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, म्हटलं देवापुढे नैवेद्य सुद्धा ठेवता येईल। आणि आर्विकला सुद्धा खोकला आहे, तर त्याला असं काहीतरी तेलकट देण्यापेक्षा नाश्ता मी बनवते। तर आता मी लापसी बनवायला घेते आणि मी लापसी कशी बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर मी लापसीमध्ये आहे ना बडीशेप वापरत असते कुटून। तर इथे मी आर्विकला खलबत्त्यामध्ये 1 चमचाभर बडीशेप दिलेली आहे, तर तो तेच कुटतोय। तेपर्यंत इथे मी लापसी आहे ना भाजायला घेते आणि गुळाचं पाणी करते। पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये गुळ घालते। तर हा गुळ आहे ना मी भारतातूनच आणलेला आहे, 1 किलो गुळ आणला होता मी भारतातून। तर या आधी मी भारतात असताना नेहमी डीमार्टमधून गुळ घ्यायची, इथे सुद्धा गुळ मिळतो। पण इकडचा गुळ आहे ना कापायला खूप जास्त टणक असतो, पण आपल्या भारतातल्या ढेप्यातनं त्या लगेच सहजासहजी कापता येतात, त्याच्यामुळे मी तिकडून आणला होता। आता पुढच्या फेरीत पुन्हा एकदा आणून ठेवणार आहे। आणि ज्यावेळी पण वेळ मिळतो ना त्यावेळी मी असे चिरून डबे भरून ठेवते, त्याच्यामुळे आयत्या वेळी लगेचच वापरता येतात। तर इथे ना मी आता पाण्यामध्ये गुळ घालते, म्हणजे तो विरघळेल। आणि आता लापसीसाठी ना 1 चमचा इथे तूप घालते, लागेल तेवढी लापसी घालते। लापसी सुद्धा आपल्या डिमार्टचीच आहे। तर काही गोष्टी आहेत ना, म्हणजे डिंक आणि जे मला तिखटचं आवडतं गूळ वगैरे, अशा गोष्टी मी तिकडून घेत असते, जायफळ वगैरे, हे सगळं मी भारतातूनच आणलेलं आहे। आणि आता 2 मिनिटं मी आहे ना परतवून घेते लापसी तुपामध्ये। लापसी व्हायला वेळ लागतो, बरेच जण कुकरमध्ये सुद्धा करतात, पण मला असं वाटतं त्याने टेस्ट थोडीशी चेंज होते, डिफर होते, त्यामुळे लापसी अशीच केली तर जास्त छान लागते। मी नॉर्मलच करायचे, पण बडीशेप मी कधीपासून तर माझ्या सासूबाई यामध्ये बडीशेप टाकतात, त्याने खरंच खूप छान टेस्ट येते। आणि खजूर सुद्धा घालतात, पण मला असं वाटतं खजूर खूप जास्त स्वीट होतं ना, त्याच्यामुळे मी खजूर नाही वापरत। तर 1 मिनिट छान परतवून घेतलेली आहे आणि ते दूध सुद्धा आणि ते गुळाचं पाणी सुद्धा मेल्ट झालेलं आहे, आणि ते टाकून घेते। आणि इथे अशी बडीशेप कुटून घेतलेली आहे मी। नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा लापशी करताना नक्की बडीशेप घालून बघा, तर फक्त चवच वाढत नाही तर सुगंध सुद्धा लापशीला छान येतो। नाही टाकायचं बाळा, हेल्दी असतं, तुला बरं नाही ना, थोडेच टाकते। हा आर्वी, हा तर ड्राय फ्रुट्स आर्विक आहे ना नाटक करतो खायला, म्हणून सांगतो कमी टाक मम्मा, कमी टाक, त्याला ते दाताखाली आलेले आवडत नाही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपात सुद्धा भाजून घालू शकता, पण मी आता असंच घालते। आणि मी बदाम पावडर सगळ्या ह्याच्यात घालते, आर्विकचं जे पण स्वीट बनवत असते ना त्यात, कारण हेल्दी करण्यासाठी। लापसी व्हायला वेळ लागतो, तर आता लापसी होते तेपर्यंत आहे ना मी देवांना अंघोळ घालून घेते पटापट।
कारण ती जस्ट आताच लास्ट वीकमध्येच घातली होती, तर मग आता लगेचच होऊन जाईल. तर ते करते, पूजा करते, ते पर्यंत एकीकडे लापसी होते. तर मग चला, ते लापसी झालेली आहे. त्यामध्ये मी आहे ना वेलची पावडर घालते. बॅकग्राऊंडला तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल तर वॉशिंग मशीन चालू आहे, जे पाणी ड्रेन होते त्याचा आवाज आहे. आणि झाकण मारून ठेवते, जेणेकरून वेलचीचा स्वाद आहे ना तो त्याच्यात तसाच टिकून राहील. नाहीतर करता करता जर आपण वेलची पावडर टाकली ना तर ती वाफेसकट उडून जाते त्याचा सुगंध. त्याच्यामुळे आता मी वेलची पावडर घालून झाकण मारून ठेवलेलं आहे. आणि एकीकडे माझी देवांना अंघोळ घालून सुद्धा झाली आहे. तर आता मी पूजा करून घेते, फुलं वाहून, दिवा लावून, गंध लावून पूजा करून घेते. आणि मग मस्त लापसीचा नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही नाश्ता करू. जस्ट माझी पूजा झालेली आहे आणि देवांना छान अंघोळ घातल्यानंतर पूजा केल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं. आणि इथे देवापुढे ठेवण्यासाठी आता मी लापशीचं नैवेद्य काढते आहे. आणि ते आर्विक त्याचं काम करतोय, ते म्हणजे वॉशिंग मशीन एंड झालंय, त्यातले कपडे काढून ठेवतोय. अशी छोटी छोटी दररोज 2-3 कामं मी त्याला करायला लावते. भारतात मात्र ठिकठिकाणी गल्लोगल्लीत देवींचं आगमन झालेलं असेल. आणि आपला भारतीय प्रत्येक सण हा उत्साहाचा, आनंदाचा, जल्लोषाचा असतो, जिथे काही प्रमाणात आम्ही मिस करतो. आणि आजपासून भारतामध्ये सगळीकडे गरब्याची नुसती धमाल असेल. जे पण ज्यांना पण गरबा आवडतो ते हे 9 दिवस खूप जास्त एन्जॉय करतात. आणि त्यापैकीच मी सुद्धा एक आहे. मला प्रचंड आवडतं गरबा खेळायला. तर इथे सुद्धा आहे ना, अबुधाबीमध्ये थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. दुबईमध्ये गेल्या वर्षी मी जस्ट गेल्याच नवरात्रीचा सण आला होता आणि माझा मैत्रिणींचा नवीनच ग्रुप झाला होता. म्हणजे मी नवीन होते त्यांच्या ग्रुपमध्ये. आणि तिथे जागोजागी जे टेनिस कोर्ट वगैरे असतात ना, त्या ठिकाणी गरबा होत असतो. तर तिथे कुठल्याही प्रकारचे चार्जेस, तिकीट्स नसतात, कारण दुबईमध्ये खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. पण अबुधाबीमध्ये ना बऱ्याच गोष्टी रिस्ट्रिक्टेड आहेत. तर इथे नवरात्री एका ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या दिवशी होत असतात आणि त्याचे बुकिंग्ज असतात ना, ते आधीच आपल्याला करावे लागतात. तर तसंच आम्ही 3 मैत्रिणींनी मिळून 5 तारखेचं बुकिंग केलेलं आहे नवरात्रीचं. आणि संध्याकाळी मग आम्ही जाणार आहोत खेळायला. तर तो 1 दिवस आणि त्याची तिकीट असते. तर ती इथे गोल्फ क्लब म्हणून आहे, ते अशा बऱ्याच ठिकाणी होत असतो इथे गरबा. पण म्हटल्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी होत असतो. त्यामुळे इथे विदाऊट बुकिंग आपण जाऊ शकत नाही त्या गरब्याला. बरेच स्टॉल्स वगैरे सुद्धा असतात. तर अबुधाबीतलं हे माझं पहिलं वर्ष आहे आणि त्या दिवशीचं सर्व मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. चला तर मग आता नाश्ता तयार झालेला आहे आणि आर्विक आणि मी आहे ना आता नाश्ता करून घेतो. आता डिरेक्टली मी संध्याकाळी व्लॉगला सुरुवात केलेली आहे. आता वाजलेले आहेत 7:15. मंदार जस्ट घरी आले आणि आर्विकला सुद्धा मी मैत्रिणीच्या घरी घेऊन जाणार होते, पण तो खूप जास्त खोकतोय, त्याच्यामुळे मी अवॉइड करते त्याला न्यायला. आता मी क्रॉस करून अपोजिट साईडला आलेली आहे आणि इथून सुद्धा घर दिसतंय राऊंड शेपमध्ये. तर मैत्रिणीकडे मी कशासाठी चालली आहे ते सांगते. तर नवरात्रीनिमित्त तिने आज पहिल्या दिवशी ठेवलेलं आहे कन्यापूजन आणि मदतीसाठी तिने मला लवकर बोलवलेलं आहे. त्यामुळे मंदार जसे ऑफिसमधून आले ना, तसं मी लगेच निघालेली आहे. आता मी जाते पार्कमधून, जे घरातून नेहमी दिसत असतं. तर संध्याकाळचं कसं दिसतं पार्क हे तुम्हाला दाखवते. आणि आम्ही बऱ्याचदा इथे मुलांना घेऊन येत असतो 6-6:30च्या दरम्यान, त्यावेळी थोडा उजेड असतो. तिच्याकडे नेण्यासाठी मी घेतलेला आहे स्वीटचा बॉक्स, जो देवापुढे तर ठेवता येईलच. आणि आज तिच्या मिस्टरांचा बड्डे सुद्धा आहे. संध्याकाळच्या लाईट्समुळे पार्क अजूनच छान वाटतं. आणि पार्क बरंच मोठं आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये लहान मुलांसाठी प्ले एरिया आहेत. इथे जेव्हा आपण नवीन नवीन राहायला येतो आणि आपल्या मुलांना इथे घेऊन खेळायला येतो ना, त्यानंतर सगळ्यात जास्त मैत्रिणी या पार्कमधूनच आपल्या होत असतात. आणि इथलं एक वैशिष्ट्य सांगते, जेव्हा आपल्या मराठी शब्द कानावर पडतात तेव्हा आपसुकच आपण एकमेकांशी बोलायला जातो. भारतातून तुम्ही कुठून आलात, तुमचं गाव काय, तुम्ही किती वर्ष इथे राहता, या सर्व गोष्टी शेअर होत असतात. इथे मोठ्या मुलांसाठी फुटबॉल कोर्ट आणि इतरांना बसण्यासाठी बरेचसे बेंचेस, फाउंटन असं बरंच आहे.
या संपूर्ण पार्कला मेंटेन करण्यासाठी इथे बरीच मोठी टीम दररोज काम करताना दिसते. मैत्रीण वरच्या फ्लोअरला राहत असल्यामुळे हा संपूर्ण पार्क तिच्या घरातून आणखी सुरेख दिसतो. पोहोचलेली आहे मी मैत्रिणीकडे आणि तुम्हाला इकडच्या ऑलमोस्ट सर्व बिल्डिंग्स या अशाच दिसतील. त्यामुळे रात्री आपण जेव्हा गार्बेज रूमकडे जातो ना त्यावेळी भीती वाटते, परंतु आता मला सवय झालेली आहे. ही आहे ओवी, जी माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि आर्विकची बेस्ट फ्रेंड आहे. आणि कन्यापूजनसाठी मीच तिला ही नऊवारी नेसवली आहे जी रेडीमेड आहे. आणि मी आल्यानंतर तिला मी पुऱ्या लाटून दिल्या, तिने फटाफट तळल्या. पण त्याआधीच बाकी इतर सर्व तिचं झालेलं होतं. इथे तिने शिरा केलेला आहे, कोशिंबीर केलेली आहे आणि इथे उकडलेले चणे आहेत, कारण आजच्या दिवशी हलवा, पुरी आणि उकडलेले चणे असा खास प्रसाद देतात. इथे काही फळं ठेवलेली आहेत हळदी कुंकू लावून देण्यासाठी. आणि त्याचबरोबर इथे हा मस्त असा कुकरला पुलाव केलेला आहे. चला तर कन्यापूजनासाठी ही कन्यासुद्धा तयार आहे. आणि आता थोड्याच वेळात तिने बिल्डिंगमधल्या काही तिच्या मैत्रिणी बोलवलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत. इथे तुम्हाला घट दिसत नसतील कारण ती घट मांडत नाही, परंतु कन्यापूजन दरवर्षी ती करत असते. आणि ही आहे माझी मैत्रीण निशा, जी आम्ही दररोज भेटतो. तरी आज तुम्ही पहिल्यांदा तिला माझ्या ब्लॉगमध्ये बघताय, कारण नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने टाळत असते. तर जस्ट मी आता निघालेली आहे. बिल्डिंगमधल्या आलेल्या सर्व मैत्रिणींना तिने हळदी कुंकू, वाण आणि छान केलेला सर्व प्रसाद दिला. त्यानंतर मलासुद्धा तिने दिलेला आहे आणि तिला थोडीफार आता सगळं आवरायला मदत केली आणि मी सुद्धा निघालेली आहे. आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 9:30 वाजून गेलेले आहेत. तर असा होता आजचा ब्लॉग. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी देवाची पूजा कशी केली आणि नैवेद्यासाठी बनवलेली लापशी तिची रेसिपीसुद्धा शेअर केली. आणि आज कन्यापूजनाच्या निमित्ताने मैत्रिणीच्या घरीसुद्धा गेले. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.